आता कृष्णाचा खोडकरपणा वाढत होता ना, तर सुरुवातीला सगळे गोपिका किंवा जे सगळे वृंदावनात राहायचे ते आपली भांडी म्हणजे जे लोणी वगैरे असायचं ना, ते त्यांचं तसं त्यांच्या ओट्यावर वगैरेच असायचं त्यांच्या स्वयंपाकगृहात. पण आता काय झालेलं, कृष्ण खोडकर झालेला, येऊन जाऊन सारखं तो सगळ्यांच्या घरचं लोणी चोरायचा ना. मग सगळ्यांनी काय ठरवलेलं की आपण आता आहे ना आपलं हे लोण्याची भांडी छताला टांगून ठेवूया वर. म्हणजे ही मुलं लहान आहेत ना, ती काय तिथपर्यंत पोहोचणार नाहीत आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित राहतील जसं तशा. तर सगळ्यांनी तसं सुरुवात केली. ते कृष्णाला आणि त्याच्या त्या सगळ्या मुलांना म्हणजे फ्रेंड्सना कळलं की अरे असं सगळे आता करायला लागले, सगळे वर टांगून ठेवतात, आता आपण कसं पोहोचायचं तिकडे. मग ते विचार करत असतात. मग कृष्ण म्हणतो की कधीही आहे ना फक्त जे प्रॉब्लेम असेल ना त्याचाच विचार करत नाही बसायचं, त्याच्यावर उपाय काढायचा. उपाय काय करता येईल हा विचार कधीही आधी करायचा. मग कृष्ण काय म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. मग कृष्ण म्हणतो चला सुरुवातीच्या 5 जणांनी या, त्यांनी खाली असे वाका, मग त्यांच्यावर 4 जण चढणार, मग त्यांच्यावर 3 चढणार, त्यांच्यावर 2 आणि त्यांच्यावर चढणार मी, आणि मी काढणार ते माखन. तर सगळे खुश होतात कारण त्यांना एक उपाय मिळतो ना त्यांच्या या प्रॉब्लेमवर. तर ते खूप खुश होतात की आता हे करायचं. मग माणसांचे थर बनवायचे आणि त्याच्यावर चढून आपण थर म्हणजे अशा लेयर्स बनवायच्या. माणसं अशी उभी राहणार खाली, त्यांच्यावर अजून असं करून, म्हणजे आपण दहीहंडीला कसे उभे राहतात, थोडं कमी मग थोडं जास्त आणि मग जास्त. हां, ते वरून बघितलं तर. पण खालून सुरुवात केली की जास्त, मग कमी, मग कमी, मग कमी. दहीहंडीला कसे करतात, कशी मटका फोडतात तसं. तर ते कृष्णाने तेव्हापासून सुरू केलं. म्हणून ती दहीहंडी आता सेलिब्रेट केली जाते की कृष्णासारखं जमून आपल्या मित्रांबरोबर जाऊन त्या हंडीतलं फोडायचं आणि त्यातलं लोणी चोरायचं. तर खायचं. त्यांना चोरी कशाला करायचं, ते त्यांना ते खायचं असायचं म्हणून, आणि अशीच मजा करायचे ते. तर मग कृष्णाला ते उपाय मिळाला ना, मग सगळे खुश झाले. मग नेक्स्ट टाईमपासून म्हणजे आता नंतर जेव्हा पण ते जायचे कुठे तर ती भांडीवर टांगलेली असायची. मग यांना उपाय माहिती होता काय करायचं आहे. म्हणून याच्यातून कृष्णाने काय सांगितलं माहिती आहे सगळ्यांना, की कधीही काहीही प्रॉब्लेम आला तरी त्या प्रॉब्लेम काय आहे तो विचार नाही करत बसायचं की अरे असं झालंय असं रडत नाही बसायचं. लगेच त्याच्यावर उपाय शोधायचा. उपाय काय करता येईल त्याच्यावर फक्त विचार करायचा आणि ते काम आपलं पूर्ण करायचं.